सनई चौघडे मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की गौतम आणि आसावरीचं लग्न होणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी नेमकं कशा घडून येतात हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं की जय आणि शर्वरीने असं ठरवलेलं असतं की आपण काहीतरी छाडा लावायचा या गौतम आणि आसावरीचा. आणि जयला तर बिलकुल इच्छा नसते की आसावरीचं गौतमसोबत लग्न व्हावं. त्याची बिलकुल इच्छा नसते की या मुलीने त्यांच्या घरी यावं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्याला ही देखील इच्छा नसते की गौतमने कधी प्रेम करावं. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की जय आणि शर्वरी एका ठिकाणी गेलेले असतात. नेमकं त्याच ठिकाणी आसावरी देखील लपून गौतमला भेटायला आलेली असते. आणि या सगळ्या कारणामुळे आता त्यावेळेस जय आणि शर्वरी लपून आसावरी आणि गौतमचं बोलणं ऐकतात. त्यावेळेस आसावरी आणि गौतम असं बोलत असतात की गौतम बोलतो की गौतम आसावरीला विचारत असतो की तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे का? आणि त्यावेळेस आसावरी बोलते हो, खरंच आहे. आणि हे ऐकल्यावर गौतम खूप खुश होतो. परंतु आसावरी सांगते की मी हे लग्न नाही करू शकत. आणि मग त्यावेळेस गौतम विचारतो का पण? मग त्यावेळेस आसावरी सांगते की माझे जे घरचे आहेत त्यांचं मी लहानपणीपासून कधीच मन नाही दुखावलं आहे आणि नेहमी त्यांचं ऐकत आली आहे. कारण मला माझ्या घरच्यांचा विचार करायचा आहे, माझ्या बहिणींचा विचार करायचा आहे. जर माझ्या लग्नामध्ये एवढे प्रॉब्लेम्स आले तर माझे आईवडील माझ्या बहिणींचं लग्न कसं लावतील? त्यांना किती त्रास होईल. त्यांना खूप भीती वाटत राहील प्रत्येक मुलीचं लग्न करताना. आणि मला त्यांच्या मनात ती भीती निर्माण नाही करायची. कारण त्यांनी खूप कष्टाने मला वाढवलं आहे आणि मला त्यांना दुखवायचं नाही आहे. यामुळे मला हे लग्न नाही मोडता येणार आणि तुझ्याशी लग्न नाही करता येणार. तर त्यावेळेस आपल्याला असं बघायला मिळतं की गौतम विचारतो ठीक आहे, तुला माझ्यासोबत लग्न नाही करायचं तर ठीक आहे, पण मला एवढं सांग की तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे का? आणि त्यावेळेस आसावरी होकार देते आणि सांगते की मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मला नाही माहिती मी कसं जगणार आहे. मला तुझ्यासोबत बोलायला खूप आवडतं. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि हे ऐकल्यावर त्यावेळेस गौतम खूप खुश होतो आणि गौतम असं बोलतो ठीक आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, तर ठीक आहे. तू देखील या प्रेमासाठी हा त्याग करते ना, तर मी देखील त्याग करायला तयार आहे. मग मला नाही माहिती आता माझं तुझ्यासोबत तर लग्न नाही होऊ शकत ठीक आहे, परंतु माझं दुसऱ्या कोणत्या मुलीसोबत हे प्रेम होणं आता शक्य नाही आहे. आणि आता मी कोणत्याच दुसऱ्या मुलीसोबत लग्न नाही करणार. आणि हे ऐकल्यावर आसावरीला मोठा धक्का बसतो. आसावरीला हे बिलकुल आवडलेलं नसतं, पण ती देखील काही नाही बोलू शकत. परंतु होतं असं की जय आणि शर्वरी मिळून हे दोन्ही लोक मिळून हे सगळं बोलणं ऐकतात. आणि जयला आता मोठा धक्का बसलेला असतो. जयच्या लक्षात येतं की यार आपण कसे जगतोय, म्हणजे आपण आपला स्वतःचा विचार करत नाही. आपला भाऊ स्वतःच्या मनाचा विचार करत नाही आहे. तो देखील आता त्याच्या फॅमिलीचा विचार करून तो देखील त्याच्या प्रेमासाठी त्याग करायला तयार आहे. आणि हे ऐकल्यावर आता त्यावेळेस जयला असं वाटत असतं की नाही, हे खूप चुकीचं होतं आहे. हे दोघे एकत्र आलेच पाहिजेत. यांचं एकमेकांवर प्रेम आहे तर ते एकत्र आलेच पाहिजेत. आणि या कारणामुळे आता जयने ठरवलेलं असतं की काही करून आपण दोघांनी मिळून जय आणि आसावरी आणि गौतमला एकत्र आणायचं. आता शर्वरी देखील हे बघून खूप खुश होते की जयचं देखील मन बदललं आहे. आणि जयला देखील आता आसावरी आणि गौतमला एकत्र पाहायचं आहे. कारण त्याला देखील लक्षात आलं की गौतमचं आणि आसावरीचं एकमेकांवर किती प्रेम आहे. आणि आसावरीमुळे गौतम किती मॅच्युअरली वागतोय हे देखील जयने पाहिलेलं असतं आणि हे देखील जयला खूप आवडलेलं असतं. त्यामुळे आपल्याला मालिकेत असं पाहायला मिळणार की आता जय आणि शर्वरी मिळून आसावरी आणि गौतमचं लग्न करून आणणार आहेत आणि त्यांना एकत्र आणणार आहेत. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला खूप मज्जा बघायला मिळणार आहे. कारण दोन्ही फॅमिलीची म्हणजे गौतमची आणि आसावरीच्या फॅमिलीची देखील इच्छा नाही आहे की दोघांनी एकत्र यावं. परंतु जय आणि शर्वरी एकत्र येत आहेत या दोघांनी एकत्र आणण्यासाठी. आणि हे सगळं कसं घडून येते बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. अजून एक मित्रांनो मालिकेत मोठा ट्विस्ट येतो आहे. तो ट्विस्ट असा आहे की जय आणि शर्वरी पुन्हा आता एकत्र येणार आहेत. कारण शर्वरीला जय पुन्हा ऑफिसमध्ये घेऊन येणार आहे. आता जय शर्वरीला पुन्हा ऑफिसमध्ये कसा घेऊन येतो हे तुम्हाला पाहायचं असेल तर वरती दिलेल्या व्हिडिओवर लगेच क्लिक करा. म्हणजे तुम्ही पाहू शकता की मालिकेत पुढे काय होणार आहे, कशा पद्धतीने जय शर्वरीला पुन्हा ऑफिसमध्ये घेऊन येणार आहे. तर वरती दिलेल्या व्हिडिओवर लगेच क्लिक करा. आपण व्हिडिओ मालिकेच्या पुढील भागात पाहूया मालिकेत पुढे नेमकं अजून काय काय घडतंय ते. हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.